पण पाठीमागे माझ्या बहिणी बसलेल्या आहेत, काही बहिणी उभ्या आहेत, त्या बहिणींना पुढे जागा मिळत नाही, त्यांची सगळ्यांची काही बहिणींची लहान मुलं आहेत. मी हात जोडून माझ्या सगळ्या बहिणींना माझी विनंती आहे, आपण आपली काळजी घ्याच, पण आपल्या बाळाची काळजी घ्या, आपल्या मुलाची काळजी घ्या. अगदी वयस्कर माता भगिनी आलेल्या त्यांची काळजी घ्या. एवढ्या गर्दीमध्ये जर चुकून एखाद्या मुलाला येण्यासाठी बहिणीला इजा झाली तर ते भाऊ म्हणून मला सहन वेगळं बसायचं नाही. मी माझ्या बहिणीला बोलवल्यानंतर, माझ्या बहिणी इथं आल्यानंतर जर त्यांना काही नुकसान पोचलं तर ते माझ्यासाठी कल्पनेच्या पलीकडे असेल. पण पुन्हा एकदा सगळ्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. पाठीमागे बसलेल्या बहिणीला मी सांगतो, मुलाचा शब्द बहिणी बाबाचा शब्द आहे. तिथं आलेली एकही बहीण भावाची भाऊबीजेची भेट घेतल्याशिवाय जाऊ नाही. कलबल करायचं नाही. ही मनापासूनची आपल्या सगळ्यांना विनंती आहे. मी आज कोरोनाचे कारण आपल्या सगळ्या बाबा बहिणीला आपल्या सगळ्या बहिणींना मी एवढ्यासाठी बोलावलं की आज मला आपण सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांचा सन्मान व्हायचा, सगळ्यांचा सन्मान झाला. मोदीजींनी आमच्या शेतकरी बांधवांचा सन्मान केला, कधी युवकांचा सन्मान केला, कधी दिव्यांग बंधूंचा सन्मान केला. मोदीजींनी समाजातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान केला. पण तो सन्मान करत असताना सन्मान करायच्या धैर्याचा सर्वांचं जीवन ज्यांनी जगलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी आमच्या देवेंद्र भाऊंनी घेतली, एकनाथ भाऊंनी घेतली. त्या आमच्या बहिणींचा सन्मान करण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला, भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं घेतला. आणि माझ्या सगळ्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी तिथं जीवन जगता यावं म्हणून आमच्या देवेंद्र भाऊंनी, एकनाथ भाऊंनी माझ्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये तिच्या अकाउंटवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या सगळ्या बहिणींचा सन्मान व्हावा म्हणून आज या ठिकाणी सगळ्या बहिणीला या ठिकाणी बोलवलंय. एकदा जोरदार देवेंद्र भाऊसाठी टाळ्या वाजवा, एकदा जोरदार देवेंद्र भाऊसाठी टाळ्या वाजवा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांचे भाव सक्षम आहेत, आपल्या सगळ्यांचे भाव कमी करतात. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्वतःचा भाऊ सुद्धा राखी बांधायला आला, राखी बांधायला आला. आणि राखी बांधताना बहिणीच्या हातात 100 रुपये टाकताना आपल्या बायकोकडे 2-3 वेळा बघतो आणि बायकोनी बात घालवली तर 100 रुपये टाकतात करतो. ही वस्तुस्थिती इथं बसत आहे, बहिणीच्या लक्षात आली असेल. पण आमच्या एकनाथ भाऊनी, देवेंद्र भाऊनी राखी पौर्णिमेच्या आधी 2 माझ्या सगळ्या बहिणींच्या अकाउंटवर 3,000 रुपयाची ओवाळणी टाकण्याचं काम केलं. आणि राखी पौर्णिमेच्या आधी 2 दिवस माझ्या सगळ्या बहिणींच्या खात्यावर भावाचे 3,000 रुपये पोचले. आणि ज्या बहिणींचे सगळ्यांचे हात झाले, अगदी ज्या बहिणींना पोचले नाही त्यांना या भावाचं सन्मान आहे. तुमचे पैसे सुद्धा दिवाळीच्या अगोदर पाठीमागचा हप्ता एक बसलेला आहे, पुढचाही हप्ता बसणार आहे. आणि दिवाळीच्या अगोदर 3 हप्ते सुद्धा दिवाळीच्या महिन्यात सगळं पोचणार आहे. आणि आमच्या बहिणीला दिवाळीची भाऊबीज सुद्धा देवेंद्र भाऊ देणार आहे, एकनाथ भाऊ देणार आहे. आणि माझी आपल्या सगळ्यात विनंती आहे, आपल्या सगळ्या बहिणीला सन्मान करता यावं, आपल्या बहिणीचं जीवन सुखी व्हावं, आपल्या बहिणीला छोट्या छोट्या गोष्टीसाठी कोणाला हात बसवायला लागू नये अशी व्यवस्था मला वाटते. जगाच्या प्रतिनिधित्व महाराष्ट्र की जगाचं देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब चालवतात. सगळ्यांनी आणि हा तुमचा भाऊ
अनेक लोक सांगतायत, अनेक आपल्या विरोधी पक्षाचे लोक सांगतायत की योजना निवडणुकीसाठी काढायची आहे, ही योजना निवडणूक झाल्यानंतर बंद होईल, या योजनेचा पैसा बंद होईल. मी सगळ्या पिढीला शब्द हा तुमचा बहुपालन करतोय, जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे येणाऱ्या 5 वर्षांसाठी ही योजना चालू केलेली आहे आणि 5 वर्ष प्रत्येक महिन्याला मी किती सरकार कुणी किती सांगितलं तरी त्यांच्या पाठीला नका. कारण आपल्याला माहिती आहे हे सावध भाऊ आहे, हे सावध भाऊ बहिणीबद्दल कधी चांगली भावना ठेवणारे खूप कमी असतात. पण आमचे सावध भाऊ काय सांगतात, या बहिणीला फुकटचं खायची सवय लावू नका, फुकटचे पैसे देऊ नका. मला सांगा या बहिणीचा हक्क आहे की नाही? सांगा हक्क आहे की नाही? आमच्या बहिणीचा हक्क आहे आणि आमच्या हक्काच्या बहिणीच्या हक्काचा आमचा भाऊ कोणी कुणाच्या खिशाला देत नाही. आणि मला सांगा आमच्या बहिणीला 1500 रुपये दिले, शरद पवारांचा पोटा दुखायचं काय कारण आहे का? आहे का? आहे का? मग यांच्या लोकांना सगळं असं सांगणार अरे कोण कुणाच्या खिशाला देतो हे माझ्या बहिणीच्या हक्काचे आणि म्हणून बहिणीला द्यायचं निर्णय सरकारने घेतला. आमच्या कुटुंबियात एक महिला आहे, त्या सुप्रियाताई तुला सरकार आणि कशाला बहिणीला फुकटचं सवय लावलाय, ही सवय काही सामाजिक नाही. सुप्रियाताई फुकटचं खायची सवय फक्त तुम्हीच लावून घ्यायची, बाकी माझ्या बहिणीला असं त्याचं काम करा. अशा अनेक योजना आमच्या बहिणींच्यासाठी सरकार राबवत आहे. इथून पुढे 5 वर्ष माझ्या बहिणीच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये येणार आणि मी आपल्याला शब्द देतो भारतीय जनता पक्षाचं सरकार तो पुढे आलं एवढ्या बहिणीचा हात झाला. अरे हनुमानाचे पोटावर प्रबोध घेतला होता, माझ्या एवढ्या बहिणीची ताकद एवढी आहे तर एवढ्या हातामध्ये तर सरकार कसं घेऊन आणि रिक्वायरमेंट मताला निवडून देईल. पण मी तुम्हाला आम्हाला सगळ्या ठिकाणी सांगेल सरकारनं बहिणीला दिलं पण काय क्रांती इथे याचं मूर्तिमंत उदाहरण मी माझ्या बहिणीने सांगणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीये देवेंद्र भावना एसटीचं तिकीट माझ्या महिन्याला आदर केला, अर्ध्या तिकिटामध्ये माझ्या बहिणीला एसटीचा प्रवास सांगायला आनंद होतो, राज्याचं नुकसान होईल असं सगळ्यांना वाटतं. पण जेव्हा एसटीचं तिकीट आदर केलं 19 वर्ष एसटीचं महामंडळ कोट्यात होतं, 19 वर्ष 19 वर्षाचे महामंडळ कोट्यात होतं. ते माझ्या बहिणीचं तिकीट अर्ज केलं आणि 19 वर्षानंतर पहिल्यांदा एसटी महामंडळ फायद्यात आलं. ही ताकद माझ्या बहिणीची आहे, ही ताकद माझ्या बहिणीची आहे. आणि अर्ज तिकीट केल्यानंतर सरकार फायद्यात महामंडळ फायद्यात येतं तर 1,500 रुपये दिल्यावर एवढे मोठे बहिणीचे आशीर्वाद मिळाला. मी खात्रीने सांगतो ज्या भावाच्या पाठीशी बहिणीची ताकद आहे त्या भावाचा कधीही काही कमी करत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो आता एसटीचं तिकीट आणलं झालंय. आमच्या सुप्रियाताई म्हणायच्या माझ्या बहिणीला आता गॅस मोदीजींनी मागे केलं मोफत द्यायचं काम केलं आणि आमच्या देवेंद्र भाऊनी आता निर्णय घेतलाय 1 वर्षामध्ये आमच्या बहिणीला महिन्याला 2 महिन्याला गॅस लागतो. एका वर्षामध्ये बहिणीला 6 गॅस लागतात, 6 गॅस. आता देवेंद्र भाऊने निर्णय घेतलाय 6 गॅस 3 गॅस. आता आमच्या बहिणीला मोफत देण्याचा निर्णय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलाय, 1 लाख सिलेंडर साहेबांनी घेतलाय.
आता मला सांगा रेशनीचं काल फक्त घेतलायचंय आणि गॅस वाला दाखवायचंय गॅस वाला त्याच्यामध्ये लिहिलं तुम्हाला गॅस देईल अशा पद्धतीचा निर्णय आमच्याकडे भाव घेतला अशा अनेक निर्णय महिला मुलींच्यासाठी घेतले आता पुन्हा एकदा काही वेळ आलेली आहे आमच्या सगळ्या मुलींचं शिक्षण इथून पुढं आपल्या महाराष्ट्र सगळ्यांना आता इथून पुढं आमच्या मुलींच्या शिक्षणाला 1 रुपया देणार नाही मोफत शिक्षण आमच्या महिला बरोबरीचं देण्याचं निर्णय आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतला आमच्या सरकारने घेतला आजपर्यंत आम्ही निर्णय घेतला बघा महिलांच्या सगळ्या मोफत देशाचे कार्यक्रम पाठवलं शरद पवारांनी पाठवलं सुप्रिया बघा आता त्यांना बोलायचं अधिकार आहे का आणि किंवा हे देण्याची भूमिका घेतली आहे सगळ्यात मोठा निर्णय मोदीजीने घेतला एकदा मोदीजींसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवत आता आमच्या घरात मुलगी जन्माला आली आमच्या घरात मुलगी जन्माला आली किती मुलगी 18 वर्षाची मोदीजी तिच्या खात्यावर 1 लाख रुपये ठेवणार आहे आणि 18 वर्षाची जाती कितीच्या खात्यावरून 1 लाख रुपये तिच्या लग्नासाठी शिक्षणासाठी जिथे लागेल तिथं त्या बरोबरीला खर्च करता येणार एवढा मोठा निर्णय मोदीजींनी घेतला आहे सांगा जन्माला आली की मुलगी आमची जन्मदिन होणार आहे हा निर्णय घेत असताना सगळ्यात महत्वाचा निर्णय एकदा होणार आणि मुलींच्या सगळी सरकारला हा निर्णय तुमच्या माझ्यासाठी नाही सगळ्या आईच्या सगळ्याचा निर्णय आहे ज्याला आईने जे आईने आपल्या महाराष्ट्रात दिला आहे त्या आईसाठी आपल्या सगळ्यांना सन्मान आनंद होतो आमची बहीण आमची माता बाळ जन्माला जाते 9 महिने ती पोटात फिरते 9 महिने ती पोटात लागते त्याला दूध पाजते कष्टा खाऊन त्याला मोठं करते आणि त्याला शाळेत पाठवते पण जेव्हा शाळेत तो मुलगा जातो ती मुलगी जाते तेव्हा नाव कोणाच लागतो नाव कोणाचं लागतं कुणाचं तेव्हा नाव विद्यार्थी लागतं बापाचं लागतं आता मोदींनी निर्णय घेतलाय अरे आईने जन्म घातलाय आईने बोलावले आईने दूध पाडलं आईने मोठं केलं आता इथून पुढं मुलाच्या नावापुढं मुलीच्या नावापुढं अगोदर आईचं नाव मग बाबाचं नाव लावण्याचा निर्णय आपल्या मोदींच्या सरकारला घेतलाय आमच्या आईच्या सरकारला घेतल्याचा निर्णय आमच्या मोदींच्या सरकारला घेतलाय आजपर्यंत माझ्या आईला कोणी सन्मान दिला नव्हता आजपर्यंत माझ्या माताला कोणी सन्मान दिला नव्हता तो मोदीजींनी आमच्या नवीन भवनात विकासाचा निर्णय घेतला मला सांगा माझं नाव काय जयकुमार भगवान कुबेर माझं नाव आहे आता मला सांगायला अभिमान वाटतो जयकुमार कमल भगवान कुबेर माझं नाव आहे आता माझ्या आईचं नाव आता माझं नाव जाणार लागेल असं निर्णय घेणारा सरकार असं माझ्या भगिनींचा सन्मान करणार असं माझ्या मातांचा सन्मान करणार सरकार आजपर्यंत बघितलं तुम्ही आजपर्यंत बघितलं तुम्ही आजपर्यंत असं सरकार कधी आपल्याला लक्षात आलं नाही किंवा आपण कधी बघितलं नाही पण आता हे सगळे निर्णय माझ्या भगिनींच्यासाठी घेतो मातांच्यासाठी आमच्या सरकारला घेतलं गणित भाऊनी घेतलं 1 लाख भाऊनी घेतलं आपल्या गावाने घेतले आता मला सर्वांना आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला एवढ्यासाठी बोलावलंय दिवाळी येते हे जे सगळं म्हणजे घेतलं हे माझ्या बहिणीला सर्वांचे होते हे सगळे निर्णय होत असताना दिवाळीचे राखी पौर्णिमेला आमच्या सगळ्यांना राखी पौर्णिमेची ओळख आमच्या भावाने दिली तेव्हा हा तुमचा भाव आहे सगळ्यांना त्या ओवाळीमध्ये सहभाग आहे
तिथून पुढे तुमच्या खात्यावर 1500 रुपये पाठवण्याची जबाबदारी तुमचा भाऊ म्हणून मी घेणारच आहे. पण त्याच्यासोबत आता दिवाळीची भाऊबीज आलेली आहे. माझ्या बहिणीला बोलवावा, माझ्या बहिणीचा सन्मान करावा, माझ्या बहिणीने भाऊबीजेची भेट द्यावी म्हणून जे विवाद जोडलेले तुमच्या भावाला तुम्हाला बोलवले, म्हणून तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं होतं. मला सगळ्यांना आनंद होतो. आता मला तुम्ही भावांचं कोणी नाही स्वतंत्र आहे. आता मला सर्व माझ्यामध्ये किती बहिणी सांगा. एवढ्या बहिणी जेव्हा माझ्या पाठी आहे तेव्हा काय म्हणतो, पण एवढं सांगतो हा भाऊ इथं आलेल्या सगळ्या बहिणीची जबाबदारी घेतो. आपल्या शेताला पाणी, आपल्या शेतकऱ्याला आमच्या वतीने दुसऱ्याचा संकल्प तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला केला. मला सांगायला या तालुक्यात 70% भागामध्ये पाणी पोहोचलं. साहेब आपण खूप मोठी पाण्याची संघर्षाची लढाई केली, आपण संघर्ष केला, पण त्या संघर्षाला यश आलं नाही. आपल्याला थोडं बाकीचे पाय मिळालं आहे, पण जो पाय आपण घातला त्याच्यावर बिल्डिंग बांधून कळस करण्याचं काम आज एक मध्ये करेल. या भागातल्या या गावामध्ये शेतकऱ्याच्या बांधाबांधामध्ये पाणी पोहोचवण्याची जबाबदारी या तुमच्या भावाला घेतलेली आहे. हा सिद्ध आहे तुम्हाला 3 वर्षांमध्ये पाणी जर बोलवे 70% भागामध्ये बाकीच्या सगळ्या विकासावर तुमचा विनंती घेणार आहे. मी तुम्हाला मत मागायला बोलवतो नाही, तुम्हाला भावाला आशीर्वाद मागण्यासाठी बोलवत आहे. एक शब्द मी तुम्हाला देतो, एक शब्द मी माझा मातीला देतो. तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी माता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळे तर आपल्याला म्हणतात की दुष्काळी भागातली लोक खटावाचा विषय घेतला की दुष्काळाचा विषय, खटावा म्हणलं की भागासंबंधी भागातली लोक अहो खटावाचं नाव घेतलं तर बारामतीच्या, कराडच्या, कोल्हापूरच्या, मुंबईच्या माणसाच्या चेहऱ्यावर नकाशा तयार होतो. नकाशा बघण्याचा गोष्टी करतो, पण हा तुमचा भाऊ, हा तुमचा मुलगा तुम्हाला संधी देतोय. आता पाणी आणलेल्या भागात ऊसाची शेती चालू आहे. चिंता जेव्हा ठिकाणी कृषी भाषेच्या लग्नाला ऊसाचं पॅटर्न जात होतं त्या तालुक्यामध्ये 4-7 मिळाले ऊसाची शेती आली. जयकुमार तुमच्या भावाचा, तुमच्या मुलाचा तुम्हाला सगळं आहे. गेल्या 3 वर्षामध्ये मान खटावच्या तालुक्यातलं माझ्या खटावचं 3 नावं फक्त पायानगरला जातील, जे होतं श्री मालवण आणि वाघूगड हे डोंगराळ आहे. पण या भावाचा शब्द आहे 3 वर्षात या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये तुमचा भाऊ पाणी पोचवे आणि मला शेतकरी बांधवाला सन्मान मंजूर करेल असे आपल्या सगळ्यांना पण मी माझ्या गावागावात केला आणि बहिणीला निश्चित केला होता. जोपर्यंत बारामतीच्या मुलीचा बाप, जोपर्यंत बारामतीच्या मुलीचा बाप मुलीला स्थळ सोडण्याला मान तालुक्याच्या दुसऱ्या गावाला भागात आणि खटा तालुक्यात येणार आहे. तोपर्यंत काम सोडलं आहे, तोपर्यंत काम सोडणार आहे. हा तुमच्या भावाचा शब्द आहे. आता बारामतीच्या मुलीला स्थळ सोडण्याला खटाव तालुक्यात यायला लागले आणि आमच्या मध्ये परिस्थिती शेतकऱ्याला शेतकऱ्याला 5-5 गेले आहे. पण आमच्या 7 वर्षामध्ये बँकेचं नाव घेतलं असतं ना, बँकेचं तिथं खूप आहे आणि बारामतीला जिथे बँकेचं नाव घेतलं तिथं जागा श्रीमंत नाही.
राज्याचा आमची मात्र सर्वाधिक स्वाभिमानी आपल्या सगळ्यांना आपण सगळ्यांना पहिल्यांदा घेऊन एक शपथ घेऊया पाठीशी पाठीशी जो आपल्या पाठीशी राहतो त्याच्या पाठीशी फक्त आशीर्वाद असलेल्या तुमच्या योजनेला तुम्ही हात लावू शकत नाही हा तुमच्या भावाचा शब्द आहे त्याला जोर नाही तुम्ही भावासाठी तुम्ही भावासाठी आपल्या सगळ्यांच्या कार्यक्रम फुटबॉलला 30 मिनिटाचा झाला माझी विनंती आहे तुमच्या पाठीशी म्हणूनच आम्हाला एक सुंदर संकल्पना आलेली आमच्या मनामध्ये अनासपुरी इव्हेंट्स आणि मीडियाच्या वतीनं स्पेशली चेतनने तुमच्यावरती गाणं केलं ते आपण स्वीकारावं आणि त्या गाण्याचे बोल काय दिले तुम्ही स्वतःने चेतन चढीला जरा जोर टाकला नीट ऐका गाणं ऑफ द माइक एवढं सगळं खरंच खूप छान एकदा खरंच जोरात टाळ होऊन लावला त्याला आम्ही खूप कार्यक्रम करतो पण असं आम्हाला कुठंच बघत नाही हे तुमच्यावर प्रेम आहे लक्ष असू द्या लावून इंग्रजीमध्ये 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन म्हणतात आणि या शेकडा मला लक्ष असू द्या इंग्रजीमध्ये 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन म्हणतात सोन्याच्या खाणीला गोल्डन माइन म्हणतात इंग्रजीमध्ये 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन म्हणतात सोन्याच्या खाणीला गोल्डन माइन म्हणतात आणि आमच्या जया भाऊ गोरे साहेबांना विकासाला जोडणारी हॉटलाईन म्हणतात आणि ह्या